नमस्कार मित्रांनो मी आपला मनोहर पाटील। महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींना अतिशय महत्त्वाची बातमी आहे। जर तुमचे डिसेंबर पासून किंवा मार्च एप्रिल मे या 3 महिन्याचे हप्ते आले नसतील तर तुम्हाला आता ऑनलाईन तक्रार नोंदता येणार आहे। तर ती ऑनलाईन तक्रार कशी नोंदवावी किंवा तो अर्ज कसा करायचा हे आपल्याला आता या व्हिडिओमध्ये सर्व जाणून घ्यायचं आहे। तर मित्रांनो, ती ऑनलाईन तक्रार करत असताना तुम्हाला जर काही प्रॉब्लेम येत असतील तर मित्रांनो, आपल्या टेलिग्राम ग्रुपला किंवा आपल्या कमेंट्स बॉक्स मध्ये तुम्ही कमेंट्स करा। मी तुमच्या सर्व शंकांचे निरसन करण्याचा प्रयत्न करणार आहे। तर चला मित्रांनो, आपण लाडक्या बहिणींचे बंद झालेले हप्ते कसे सुरू करायचे व ती तक्रार कशी नोंदवायची ऑनलाईन याच्या संपूर्ण A to Z माहिती पाहूया। तर चला मित्रांनो, आपण स्क्रीनकडे वळूयात। तर स्क्रीनवर आल्यानंतर सर्च बार मध्ये लाडकी बहीण योजना सर्च करा। पहिलीच वेबसाईट येईल लाडकी बहिणीची, याला क्लिक करा। क्लिक करून तुमच्या समोर पोर्टल ओपन होईल। यामध्ये तुम्हाला अर्जदार लॉग इन याला क्लिक करायचं आहे। क्लिक केलं। आता इथं तुम्हाला ज्या नंबरने तुम्ही लॉग इन केलेलं होतं तो नंबर टाकायचा, पासवर्ड टाकायचा, कॅप्चर टाकून लॉग इन बटनाला क्लिक करायचं आहे। मी तुमच्या समोर लाईव्ह सर्व प्रोसेस करून दाखवतोय। मोबाईल नंबर टाकून झाला, आता पासवर्ड टाकतोय आणि पासवर्ड टाकून झाल्यानंतर मी कॅप्चर टाकणार आहे खाली सेम जशाचा तसा आणि लॉग इन बटनाला क्लिक करणार आहे। झालं लॉग इन। हे बघा लॉग इन झालेलं आहे। आता मी केलेले ॲप्लिकेशन तुम्हाला थोडक्यात दाखवतोय। हे बघा ॲप्लिकेशन दाखवतोय मी तुम्हाला की मी किती ॲप्लिकेशन केले, कसे केले आणि याच्याबरोबर तुम्हाला देखील दाखवणार आहे की तुमचे हप्ते किती पडले, काय पडले। जर चेक करायचं असेल तर बघा ॲक्शन ऑप्शन इथं याला क्लिक करायचं आहे। क्लिक केलं, तुमच्यासमोर दिसेल की कोणत्या अकाउंटला कोणत्या तारखेला तुम्हाला क्रेडिट झालेले आहेत 1500 रुपये। हे सर्व हप्ते तुम्हाला या ठिकाणी सविस्तर दिसणार आहेत। तर चला आपण आता एक ग्रीव्हन्स टाकणार आहोत। ज्याच्या माझ्याकडे ॲप्लिकेशन आलेलं आहे त्याचा ग्रीव्हन्स टाकणार आहे मी। ग्रीव्हन्सला क्लिक करा। क्लिक करून झाल्यानंतर राईट साईडला ॲड ग्रीव्हन्सला क्लिक करायचं आहे। आता इथं तुम्हाला ग्रीव्हन्स टाईप दिसणार आहे दोन प्रकारचं, माय ॲप्लिकेशन आणि कंप्लेंट अगेन्स्ट अदर ॲप्लिकेशन। आता मी दुसऱ्याच्याबद्दल कंप्लेंट करणार आहे, मी दुसऱ्याबद्दल ग्रीव्हन्स टाकणार आहे, म्हणून मी काय करणार आहे तर कंप्लेंट अगेन्स्ट ॲप्लिकेशन याला क्लिक करायचं आहे। नंतर ग्रीव्हन्स कॅटेगरीमध्ये जाऊन अदर चॉईस करायचं आहे। झालं। चॉईस केल्यानंतर खाली तुम्हाला भरपूर ऑप्शन येतील। हे बघा चॉईस केला। आता इथं तुम्हाला ॲप्लिकेशन नंबर टाकायचा आहे। तो ॲप्लिकेशन नंबर कुठून घ्यायचा आहे तर आपण जिथं फॉर्म तुम्हाला मी दाखवले तिथून घ्यायचा। आता नाव टाकायचं, परत त्याचबरोबर ॲड्रेस फिल करायचा आहे। ॲड्रेस फिल करून जाऊन जिल्हा टाकायचा, तालुका टाकायचा, गाव टाकायचे, त्याचबरोबर तुमचे काउन्सिल जे कॉर्पोरेशन ते टाकायचं आणि कन्सल्टन्सी टाकून पिनकोड टाकून तुम्हाला सर्व डिटेल फिल करायची। आता मी सर्व डिटेल तुमच्यासमोर फिल करून घेतोय। मी ॲप्लिकेशन नंबर टाकून झाला आहे माझा। आता मी नाव फिल करतोय, ज्या नावाने मी ॲप्लिकेशन मी ग्रीव्हन्स टाकतोय ते नाव ते फिल करून घेतो। झालं फिल करून। आता तुम्हाला ॲड्रेस फिल करायचा आहे, त्या नावाचा ॲड्रेस फिल करा ज्या नावाने तुम्ही ग्रीव्हन्स टाकतायत। तुमच्या आधार कार्डवर जो पत्ता असेल तो टाका। मी पूर्ण पत्ता फिल करून घेतो तुमच्यासमोर लाईव्ह। हे बघा A to Z पत्ता टाका, काही चुका करू नका त्याच्यात, कारण तुमच्या हे पूर्ण तपासणी होणार आहे, म्हणून A to Z पत्ता टाका। टाकून झाला। आता जिल्हा तुम्हाला चॉईस करायचा आहे। जिल्हा चॉईस करून झाल्यानंतर तुम्हाला तालुका चॉईस करायचा आहे तुमचा। नीट डिटेल भरा, चुका करू नका। तालुका झाल्यानंतर तुमच्या गावाचे नाव जे असेल ते गावाचे नाव तुम्ही सिलेक्ट करा आणि इथं म्युन्सिपल म्हणजे तुमचे कॉर्पोरेशन कोणतं आहे ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे। पिनकोड टाकायचा आहे आणि इथं प्लीज डिस्क्रिप्शन टाकायचे तुम्हाला प्रेसमध्ये की तुम्हाला कशामुळे तुमचे हप्ते बंद झाले आहेत, केव्हापासून बंद झाले ते टाकायचे। बघा प्रिय सर, माझ्या लाडक्या बहिणीचे हप्ते तुमच्या कोणत्या महिन्यापासून बंद झाले ते टाकायचं। डिसेंबर असेल डिसेंबर टाका, मार्च असेल मार्च टाका। ते टाकून झाल्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत। हे बघा माझ्या लाडक्या बहिणीचे हप्ते बंद झालेले असून, म्हणजे मार्चपासून बंद झाले आहेत की एप्रिलपासून बंद झाले आहेत, ही डिटेल तुम्हाला पूर्ण फिल करायची आहे। मार्चपासून बंद झाले असेल तर तिथं तसं फिल करा की माझे पैसे मार्च महिन्यापासून बंद झालेले आहेत, तरी माझे पैसे पुन्हा सुरू करण्यात यावे अशी विनंती, असा तुम्हाला मजकूर डिस्क्राईब टाकायचं आहे। डिस्क्राईब एकदम स्पष्ट टाका जेणेकरून त्यांना समजायला पाहिजे। तर हे बघा मी तुमच्यासमोर टाकून, तुम्ही असं पण टाकलं सेम तरी चालेल, फक्त तुमचे पैसे केव्हापासून बंद झाले आहेत ते तुम्हाला फिल करायचं आहे। आता मी ज्याचा अर्ज करतोय त्याचे मार्चपासून बंद झाले होते म्हणून मी मार्च लिहिले। ठीक आहे। आता डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत। अपलोड बटनाला क्लिक करा। अपलोड बटनाला क्लिक केल्यानंतर तुम्हाला तिथं आधार कार्ड अपलोड करायचं आहे, बरोबर। त्याच्यासाठी तुम्हाला अगोदर डॉक्युमेंटचं नाव टाकून घ्यायचं आहे की तुम्ही कोणतं डॉक्युमेंट्स अपलोड करताय। बघा मी आधार कार्ड करतोय म्हणून आधार कार्ड टाकतो आणि अपलोड या बटनाला क्लिक करतो। क्लिक केल्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट्स ओपन होईल, तो डॉक्युमेंट सिलेक्ट करा आणि ओपन म्हणून त्याला अपलोड करा। हे बघा झालं अपलोड। आता दुसरं डॉक्युमेंट्स अपलोड करायचे, ॲड अनदर डॉक्युमेंट्स।
बरोबर. तर दुसरं डॉक्युमेंट्स अपलोड करण्यासाठी याला क्लिक करा. काय टाकणार आहेत तुम्ही आता या ठिकाणी, ते नाव इथं टाकायचं आहे तुम्हाला. पासबुक टाकणार आहेत, पासबुक टाकायचं. हे बघा झालं टाकून. अशा प्रकारे डिटेल भरा, कॅप्चर फिल करा. तुम्हाला जो डॉक्युमेंट्स तुम्ही तिथं लावणार आहेत ते टाकून कॅप्चर फिल करा आणि सबमिट बटनाला क्लिक करायचं आहे. आणि वरती देखील सबमिट बटनाला क्लिक करायचं आहे. सबमिट बटनाला क्लिक केल्यानंतर तुमची ॲप्लिकेशन हे सबमिट होणार आहे. तुम्हाला ग्रीव्हन्स नंबर मिळणार आहे. हा सांभाळून ठेवा, फोटो काढून ठेवा किंवा प्रिंट करून ठेवा. आणि ही ग्रीव्हन्स टाकल्यानंतर तुम्ही 8 ते 10 दिवसानंतर तुमचा ग्रीव्हन्स चेक करू शकता. आणि तुम्हाला तिकडनं काय रिप्लाय आलेला आहे रिटर्न ते चेक करून तुम्ही ती पूर्तता करून तुमचे काम करू शकता. अशा प्रकारे संपूर्ण डिटेल मी तुम्हाला दिलेली आहे. ऑनलाईन असा ग्रीव्हन्स टाका, यात तुम्हाला कोणत्याही प्रकारचे प्रॉब्लेम येणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.